हाय हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर सकाळचा टाईम होता आणि पिऊचे असे कसले ना कसले उद्योग मस्ती चालूच असती. तर मी तिला जे फुटाणे खायला दिलते ते तिने सगळे सांडून वगैरे तोंडाला वगैरे लावून मोकळी झाली होती. खाणं कमी आणि पसारा जास्त असतो. आणि त्याच्यानंतर आणि आज स्वयंपाकाची गडबड जरा जास्त होती माझ्या मागं, कारण ते तुम्हाला समजलंच पुढं. तर एका बाजूला भात, एका बाजूला वरण आणि चपात्या माझ्या झालेल्याच होत्या. आणि कुरडयाची भाजी जी असते ती मला करायची होती. आमच्या इकडे त्याला कुरडयाची चटणी म्हणतात. तर माझ्या पप्पांना पापड आणि कुरडया वगैरे असं तळलेल्या वस्तू खूप आवडायच्या, तर त्या पण मी केलेल्या होत्या आज. कारण आज त्यांना आम्हाला सोडून जाऊन 2 वर्ष पूर्ण झालेली होती. तर असं थोडंसं छोटंसं काहीतरी करायचं ठरवलेलं होतं. तर असं कुरडयाची भाजी पण झालेली होती. आणि असं आहे ना की बाजार जवळ आल्यामुळं काही वस्तू घरामध्ये राहत नाहीत. आणि मग काहीतरी ॲडजस्ट करून कसं तरी ॲडजस्ट करून स्वयंपाक झाला. आणि नंतर मग असं त्यांच्यासाठी ताट बनवलं. आणि हे खरं आहे, बाप कसा का असाना, हात गेल्याच्या नंतर आपल्याला बापाची किंमत कळते. पण असो, त्यांचं आयुष्य त्यांचं स्वतःमुळं कमी झालं, कारण ड्रिंक हे खूप वाईट गोष्ट आहे. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर मी पण जेवण करून घेतलं. आणि जेवण झाल्याच्या नंतर इथं अशी पिऊची माझी मस्ती चालू होती. आणि सध्या पिऊची माझी मस्ती अशी चालू होती की मी तिची लेक झालती आणि ती माझी मम्मा झाली होती. आणि ती इथं मला हाडगाई करत होती. तर ती मम्मा झाल्याच्या नंतर एकदम स्ट्रिक्टली मम्मा होती, उठू पण देत नाही काहीच नाही. आणि तिच्यामध्ये माझा दिवस कुठं सुरू होतो आणि संपतो हेच समजत नाही.